गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस उजळला होता. सोनलचं 16 सोमवारचं व्रत होतं या दिवशी. तर 16 सोमवारचं व्रत शिवरात्र झाली की दुसऱ्या दिवशीच आलं होतं, त्याच्यामुळं खूप भारी वाटत होतं. आणि ते 16 जोड्या जेवायला घालायच्या असतात. तर 16 जोड्याचे पाय धुवायचे, त्यांना गजरे वगैरे साड्या वगैरे द्यायच्या. पण तिने जे श्रावण महिन्यापासून 16 सोमवारचं व्रत चालू केलं होतं, तो आत्तापर्यंत तिने सगळे सोमवार पकडले होते. आणि प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून देवपूजा करून परत संध्याकाळी आंघोळ करून पांढरी साडी घालून चुरमा वगैरे करून देवाची कहाणी वाचून त्याच्यानंतर मग त्या चुरम्याचे 3 हिस्से करायचे. 3 हिस्स्यातून एक हिस्सा गाईला द्यायचा, दुसरा हिस्सा प्रसाद वाटायचा, तिसरा हिस्सा स्वतः खायचा. असे तिने 16 सोमवार केले होते. 16 म्हणजे भरपूर झाले तिचे. श्रावण महिन्यापासून धरत होती ती आत्तापर्यंत. तर पूजा केलेले सोमवार 16 झाले. तर 16 जोड्या जेवायला घालायच्या होत्या. आणि 16 जोड्यांना कपडे वगैरे होते, म्हणजे साड्या दिल्या तिने, फक्त कपडे वगैरे नाही केले. सगळ्यांचे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून गजरा देऊन म्हणजे सगळ्यांचं असं स्वागत करत होती. तर हे माझ्या सोनलचे सासू सासरे आहेत. पाय धुवून झाल्यानंतर आहे ना सगळेजण जेवायला बसले. जागा कमी होती त्याच्यामुळे ना 5च जोड्या होत्या बसलेल्या जेवायला. बेडरूम तर फुल खचाखच भरलेलं होतं, लेकरं पाहुणे वगैरे सगळं. त्याच्यामुळं काय बेडरूममध्ये जेवायला बसता येत नव्हतं. आणि मस्तपैकी सगळ्यांनी मिळून मिसळून स्वयंपाक पण केला. सोनलच्या नंदानी भाजी केली होती, खूप छान झाली होती, खूप भारी वाटत होतं. हा स्पेशल व्हिडिओ आहे. सोनल आणि तिचे मिस्टर तिच्या म्हणजे सोनलच्या सासू सासऱ्यांचे पाय धुत होते. खूप छान वाटत होतं. हर हर महादेव.